तो यहाँ पे ध्यान दो अभी, दिस इज CH3 CH2OH। क्या है ये? CH3 CH2OH। जब आप इसका कंबशन करोगे, हमने कल बोला था कि इथेनॉल इज यूज्ड एज अ फ्यूल। तो फ्यूल हमेशा क्या होता है? फ्यूल किसके साथ बर्न होता है बेटा? ऑक्सीजन के साथ बर्न होता है ना। एंड व्हाट आर द प्रोडक्ट? जब भी फ्यूल, सपोज ये फ्यूल है, कोई भी XYZ फ्यूल है, मीथेन है, इथेनॉल है, या पेट्रोल है, डीजल है, जब भी फ्यूल एयर के साथ बर्न होता है तो उसको क्या बोलते हैं बेटा? कौन सा रिएक्शन कहते हैं हम? क्या बोलते हैं उसको? कंबशन रिएक्शन। क्या बोलते हैं इसको? कंबशन रिएक्शन। मतलब कोई भी इस चैप्टर में से आप कोई भी एक हाइड्रोकार्बन लो, वो अगर कंबस्ट होता है, कंबस्शन का मतलब होता है रिएक्शन विथ एयर और कंबशन विथ O2, तो ये आपको देता है बेटा CO2 H2O प्लस हीट, मतलब दिस इज अ एक्सोथर्मिक रिएक्शन। आया समझ में? अब ये रिएक्शन बैलेंस है क्या? रिएक्शन बैलेंस है बेटा? ये बैलेंस है कि नहीं है? एक मिनट था। रिएक्शन ये बैलेंस नहीं है, तो सपोज हम यहाँ पे 3O2 लेंगे तो ये कैसे होगा? देखो 2 लेना पड़ेगा, 2CO2 ना। देखो बैलेंस करो इसको, 2C लिए, 2C हो गए। O कितने हो गए? देखो 2 × 2 4, 4 + 1 5। यहाँ पे O कितने हैं? 3 × 2 6, 6 + 1 7। तो हम 5, मतलब यहाँ पे अगर 2 ऐड करें, देखते हैं पहले 2 ऐड करें तो अभी वो कितना हुआ बेटा? 2 × 2 4, 4 + 2 6। अभी भी नहीं है, हो रहा है ना ये? थ्री H2O लोगे तो होगा? देखो करके देखते हैं। 2 × 2 4, 4 + 3 ये था ना, 4 + 3 7, 3 × 2 6, 6 + 1 7। ये 2 कार्बन, 2 कार्बन, हाइड्रोजन, 3 × 2 6, और यहाँ पे अभी कितना होगा? 3 + 2 5 + 1 6। अभी ये बैलेंस है। सो हमेशा कोई भी यहाँ पे ध्यान दो, यहाँ पे ओनली कंबशन रिएक्शन अगर आता है तो आपको अल्कोहल के साथ नहीं, आप इसके साथ भी लिख सकते हो, मीथेन के साथ भी लिख सकते हो। अगर आता है कंबशन रिएक्शन, इसको देख लो, ये भी सेम प्रोडक्ट देगा, ये चेंज नहीं होगा। CO2 + H2O प्लस हीट। मतलब इससे हमें क्या समझ में आता है? ऑन कंबशन हाइड्रोकार्बन जो होते हैं वो क्या देते हैं? कार्बन डाइऑक्साइड, वाटर एंड हीट। इसको देखो बैलेंस है क्या? बघा ना रे, का नाही गरज? 2H2 इथे 2 घेतला तर येईल? हो गया, ये इजी है। ये एकदम CH3 CH2OH है ना, इसलिए थोड़ा डिफिकल्ट हो गया ये। H2O चा एक कुठे? हा 2 आहे ना, 2 + 2 4, आणि हे 4 चे है 2 × 2 4। ये इजी है। अभी ये क्यों बताया मैंने आपको? इथेनॉल के साथ भी लिख सकते हो, लेकिन अगर आता है आपको कि राइट कंबशन रिएक्शन ऑफ हाइड्रोकार्बन, तो ये एकदम इजी है, इसको ज्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं। तो CH4 + 2O2 CO2 + 2H2O प्लस हीट। अभी ये बैलेंसिंग का बाद में, मतलब बैलेंसिंग नहीं आया तो आपका हाफ ही मार्क कटेगा। बेसिक क्या है? प्रोडक्ट को समझो, दिस इज कार्बन डाइऑक्साइड, दिस इज वाटर एंड हीट। मतलब अगर 2 मार्क के लिए आता है और अगर आपको बैलेंसिंग नहीं जमा तो आपके हाफ मार्क कट होंगे, लेकिन प्रोडक्ट ही अगर चेंज हो गया तो पूरे 2 मार्क चले जाएंगे। समझ में आ रहा है? काय झालं? हे हाइड्रोकार्बन, हाइड्रोकार्बन लिहिले होते का आपण डेफिनेशन? हाइड्रोकार्बन मतलब द कंपाउंड कंटेन कार्बन एंड हाइड्रोजन। आता तुम्ही म्हणाल मॅडम याच्यात ऑक्सिजन पण आहे, पण तो ऑक्सिजन H ला रिप्लेस होऊन आलाय ना। बेसिक क्या है इसमें? कार्बन एंड हाइड्रोजन ही ज्यादा है।
आया समझ में? मतलब O भी है, मतलब जो भी फंक्शनल ग्रुप आपने देखे वो अटैच किसके साथ है बेटा? हाइड्रोकार्बन के साथ ही है ना। उनका पेरेंट कौन है? मीथेन, इथेन, प्रोपेन, वही उनके पेरेंट है। तो वो सारे हाइड्रोकार्बन है। तो दीज आर द डेरिवेटिव्स ऑफ हाइड्रोकार्बन। ये कौन है? हाइड्रोकार्बन के डेरिवेटिव है। इनको हाइड्रोकार्बन ही बोलते हैं। हाइड्रोकार्बन से जो डिराइव हुए हैं उनको हाइड्रोकार्बन के डेरिवेटिव कहते हैं। डेरिवेटिव समझ लो, डेरिवेशन मतलब तुम कुछ डिराइव करते हो। वैसे ये कैसे डिराइव हुआ है? बाय रिप्लेसिंग H बाय OH। समझते का? काय H बाय OH? CH3 इथेन था ना ये पहले, इथेन का एक H हटा दिया और OH लगा दिया H के जगह, तो वो क्या बन गया? CH3 CH2OH। इसका पेरेंट कौन है? इथेन ही है ना। समजलं? म्हणून परत कोणाच्या डोक्यात प्रश्न असेल की ओ आहे मॅडम आणि तुम्ही असं म्हणताय की द कंपाऊंड विच आर मेड अप ऑफ हायड्रोजन अँड कार्बन, मग ओ कस काय आहे? मग ओ असं आहे, कळलं? फक्त H रिप्लेस होऊन एका ठिकाणी OH आहे. आया समज में? म्हणजे हे डोक्यात ठेवू नका की हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. हे हायड्रोकार्बनच आहे. म्हणजे हायड्रोकार्बन म्हणजे आपण काय शिकतोय? काय लेसनचं नाव? काय लेसनचं नाव? कार्बन एंड कंपाउंड्स, मतलब कार्बन के कंपाउंड्स ही है ना ये. क्लियर? आता एवढं समजलं? सगळ्या फ्यूल मध्ये जास्तीत प्रेझेंट काय असतं? कार्बन आणि हायड्रोजन. म्हणून फ्यूल जेव्हा बर्न होतो तेव्हा आपल्याला काय मिळतो? CO2, H2O आणि लाइट किंवा हीट. ओके, गॉट इट? अभी इसको देखो एक बार. अभी ये क्या है? CH2 डबल बॉन्ड CH2 क्या है बेटा? अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन. क्या है ये? पहिली कोणती रिएक्शन बघितली आपण आता? पहिली म्हणजे आजची पहिली कंबशन. कंबशन का प्रोडक्ट क्या है? कार्बन कंपाउंड ऑन कंबशन गिव्स व्हाट? CO2, H2O एंड हीट. अभी आपको सबको पता है वनस्पति घी, या जो घी बोलते हैं, घी है ना, वनस्पती घी, डालडा ज्याला म्हणतात, ऐकलं असेल तुम्ही. तुपाच्या ऐवजी डालडा वापरतात जेव्हा जास्त प्रमाणात काही करतात बाहेर, म्हणजे मॅजिक मिठाईमध्ये तसं. तर डालडा, आणि त्याने आपल्याला थोडंसं घशाला थोडासा प्रॉब्लेम होतो. जसं तूप जेवढं प्युअर असतं आणि आपल्याला काय म्हणू आपण, घसा खाजवत नाही किंवा दुखत नाही, डालड्याचे पदार्थ खाल्ले की आपला घसा दुखतो. ठीक है, ट्राई नका करो. तो घी जो है ना बेटा, तो घी हमेशा होता है और ऑयल होता है, ये सबको पता है. वनस्पति ऑयल होता है, वेजिटेबल ऑयल, एंड वनस्पति घी भी होता है. अभी भी ग्रोसरी केस में जाओगे कि वनस्पति घी, तो वो डालडा नाम का एक पैकेट देगा. वो घी जैसे दिखता है लेकिन वो डुप्लीकेट घी आहे, थोडक्यात स्वस्त आहे. ठीक है, तो घी हमेशा कैसे होता है बेटा? दिस इज सॅच्युरेटेड. आता आपल्याला नेहमी उलट वाटतं ना, आत्ताच म्हणलंय मॅडम की घी चांगलं नसतं, मग आपण मनात असं ठरवून टाकतो की सॅच्युरेटेड चांगलं आणि अनसॅच्युरेटेड वाईट. ठीक है, और ये जो ऑयल होता है ना, ये ऑयल कैसे होता है बेटा? अनसैचुरेटेड. समझते हैं? घी कैसे होता है? सैचुरेटेड. घी कैसे होता है? सैचुरेटेड. और ऑयल कैसे होता है? अनसैचुरेटेड. ओके, तो जब भी वनस्पति, मैं यहाँ पे लिखती हूँ वेजिटेबल ऑयल, एक जनरल रिएक्शन बघा. यहाँ पे आपको कैटालिस्ट डालना पड़ता है, निकेल या पैलेडियम को PDA से बोलते हैं. कैटालिस्ट समझते हो? कैटालिस्ट क्या करता है? विच एनहांसेस फास्टर और एनहांसेस इंक्रीजेस द रेट ऑफ द रिएक्शन विदाउट चेंजिंग इटसेल्फ. खुद को चेंज किए बिना वो क्या करता है? रिएक्शन का रेट स्पीड फास्ट करता है. तो वेजिटेबल ऑयल को आप जब H2 ऐड करोगे, ध्यान दो यहाँ पे बेटा, तो आपको मिलना है वेजिटेबल घी, मतलब वनस्पति घी या डालडा जो भी है. ठीक है, तो ये कैसे होता है? तो ध्यान दो, यहाँ पे हम एक एग्जांपल लिखेंगे अभी. आपण वेजिटेबल ऑइल म्हणजे समजा मानून चालू, CH2 डबल बॉन्ड CH2 आहे. हे ऑइल कसं आहे? अनसॅच्युरेटेड आहे. ओके, आता लक्ष द्या, इथे तुम्ही H2 ऍड करणार.
ओके, ध्यान दो यहाँ पे बेटा, जैसे मैंने कल बताया सब रिएक्शन टेक्स्ट बुक में गिवन है, उनके प्रोडक्ट ऐसे क्यों है इसलिए हम ये पढ़ रहे हैं अभी बोर्ड पे। तो यहाँ पे कैटालिस्ट है निकेल या पीडी पैलेडियम। तो अभी ये जो H2 है ना बेटा, मतलब HH है, ये अक्रॉस डबल बॉन्ड क्या होगा, हर एक C को ऐड होगा, म्हणजे H2 आहे। ध्यान दो यहाँ पे CH2 में एक H यहाँ जाएगा और एक H यहाँ जाएगा, तो प्रोबेबली बताओ क्या आएगा आपका, एक H यहाँ गया तो CH3, दूसरा H यहाँ गया तो CH3, मतलब डबल बॉन्ड रहेगा क्या, मुझे बताओ आप। नहीं रहेगा, डबल बॉन्ड नहीं रहेगा, मतलब फिर देखो आप ही ने बोला डबल बॉन्ड नहीं रहेगा, तो CH3 हो जाएगा, डबल बॉन्ड हट जाएगा और क्या हो जाएगा CH3। ये था अनसैचुरेटेड, इसका नाम है इथीन। आपको क्या मिला, आया समझ में। तो इस रिएक्शन को बोलते हैं, इस रिएक्शन को बोलते हैं एडिशन रिएक्शन। क्या बोलते हैं बेटा इसको, एडिशन रिएक्शन। कौन सा रिएक्शन है ये, एडिशन रिएक्शन। एक बात हमेशा समझो कि डबल बॉन्ड में अगर आप कोई भी चीज ये ऐड करते हो, H2 ऐड करते हो, तो वो अक्रॉस डबल बॉन्ड होना है। तो H अगर यहाँ पे इनमें मिक्स होना है तो पहले तो C को क्या तोड़ना पड़ेगा, डबल बॉन्ड तोड़ना पड़ेगा, क्योंकि उसकी वैलेंसी ऑलरेडी सेटिस्फाइड है, वो H को नहीं ले सकता। फिर वो H को कैसे ये करेगा, कंज्यूम कैसे करेगा, अगर वो डबल बॉन्ड तोड़ देगा तो सिंगल बॉन्ड हो जाएगा, उसकी एक वैलेंसी तैयार हो जाएगी, क्योंकि डबल बॉन्ड टूट गया, डबल बॉन्ड टूट गया तो दो में से एक ही बॉन्ड बचा है, एक बॉन्ड क्या होगा, वैलेंस होगा। तो उस बॉन्ड के थ्रू ये क्या करता है, उस H को क्या करता है, एक्सेप्ट करता है या खुद में ले लेता है, और इथीन से ये क्या बन जाएगा, इथेन बन जाएगा। सो दिस इज द addition reaction. And what is the application of this reaction, what is the industrial application of this reaction? This reaction is called as hydrogenation reaction. नहीं रहेगा, आताच म्हणताय addition, आता म्हणताय hydrogenation. Hydrogenation reaction is the application of addition reaction. Industrial application of addition reaction is what, hydrogenation reaction or hydrogenation of oil. हाइड्रोजनेशन ऑफ ऑयल टू गिव, क्या मिलता है आपको, इसका क्या मिलेगा, घी मिलेगा या डालडा है, जो भी है, डालडा इज अ ब्रँड नेम, म्हणजे कंपनीचं नाव डालडा आहे ते, असं घी असतं। ठीक आहे, येते लक्षात, नक्की माना नुसते हलवू नका, मी परत एकदा सांगते, समजून घ्या। जब तक आपको ये खुद लिखने नहीं आता तब तक ये रिएक्शन ट्राय करो, लिहिलंच पाहिजे तेवढ्या वेळा, जेवढा वेळ आपल्याला लिहिता येत नाही। बघून तर कोणी लिहिल 10 वेळा, न बघता लिहिता आलं पाहिजे 5 वेळा। आणि रोज प्रॅक्टिस करा बेटा, आज येते, तुम्ही नाही केलं ना आठवड्याभर, आठवड्यानी काहीच आठवणार नाही काय होतं हे। रोज प्रॅक्टिस करायची, 10 मिनिटं लागतील सगळ्या रिएक्शन लिहायला, पण रोज लिहायचा। आज नाही जमलं, उद्या नाही जमलं, समजा 2 दिवसांनी लिहा, पण तेवढा नंबर तुम्हाला करायला पाहिजे। नक्की आलं लक्षात। आज 2 रिएक्शन शिकलो आपण, कुठल्या कुठल्या, कंबशन रिएक्शन आणि एडिशन रिएक्शन। समझ लो, हाइड्रोजनेशन मतलब एडिशन में क्या होता है ये समझ में आया, ऐड किया, क्या ऐड करेंगे, H2 ऐड करेंगे। H2 कैसे ऐड होगा, पहले डबल बॉन्ड है, डबल बॉन्ड अगर ब्रेक होगा तो ही वो H2 को ऐड कर पाएगा, और डबल बॉन्ड से सिंगल बॉन्ड होता है, तो डबल बॉन्ड को हम क्या कहते हैं, अनसैचुरेटेड, सिंगल बॉन्ड को हम क्या कहते हैं, सैचुरेटेड। म्हणजे मी जर असा प्रश्न विचारला, हाऊ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आर कन्वर्टेड टू सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, तर तुम्हाला ही रिएक्शन लिहिता आली पाहिजे बाय एडिशन ऑफ H2, है ना, तभी होगा अनसॅच्युरेटेड का सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। लिख लो, पटकन लिहा, फक्त वेळ नका घालू। हाँ, निकेल आणि पॅलॅडियम, PALLADIUM, कैटलिस्ट, ALLADIUM।
हा ते सांगते ना, ते पण रिएक्शन एवढी लिहा सांगते. त्यांनी काय दिलंय, व्हेजिटेबल ऑइलची रिएक्शन दिली आहे, सांगते मी. एवढं कळलं ऍडिशन रिएक्शन, स्टेप बाय स्टेप जाऊ थोडस. हो गया क्या, लिख के ये. हो. अरे बाबा असे प्रश्न नका विचारू रे आता. हा, किती कमी लिहून लिहून आपण इथपर्यंत आलोय सिस्टर. आता अजून किती कमी, 2 महिन्यात परीक्षा आली. आर का लिहिलंय ते सांगते मी. बोलू नका. तनुष आवाज येतोय का? थम कर, मला ऐकून येत तू बोललेलं. पॅलेडियम मला ते टेक्स्टबुक मध्ये आहे का गिवन, बघा बरं. आहे ना, पीडी लिहिलंय का? त्याच्यात का? आणि फक्त मग CH2 डबल बॉन्ड CH2 आणि H2 खाली दिलाय. ओके, पण H2 ते कॅटॅलिस्ट नाही आहे, निकेल कॅटॅलिस्ट आहे. H2 ऍड केला तर चालेल. आता इथे लक्ष द्या बेटा. हायड्रोजनेशन ऑफ ऑइल म्हणजे तुम्हाला जर आलं, व्हॉट इज ऍडिशन रिएक्शन, व्हॉट इज द इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन ऑफ ऍडिशन रिएक्शन. तो ऍडिशन रिएक्शन इज दिस, है ना, ऍडिंग हायड्रोजन टू अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन टू गिव्ह सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग आपण एक्झाम्पल दिलं, झाला आपला 1 मार्क. दुसरा मार्क मला मिळणार ऍप्लिकेशन साठी. व्हॉट इज द ऍप्लिकेशन, इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. Industrial application of addition reaction is hydrogenation of oil for making vegetable ghee from vegetable oil, or vegetable oil is converted to vegetable ghee, है ना, by addition of hydrogen. It is called as hydrogenation of oil. इथे लक्षात येते का बेटा तुमच्या? हायड्रोजनेशन म्हणजे काय? हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आणि ऑफ ऑइल. हे बघा, हे ऑइल प्रोडक्ट काय आहे आपला, घी आहे. आता इथे लक्ष घ्या, हायड्रोकार्बनची जी चेन आहे ना बेटा, ही खूप मोठी असू शकते, म्हणून त्यांनी असं लिहून दिलंय तुम्हाला. इथे आर लिहिलाय, इथे आर लिहिलाय, किंवा इथे परत कन्फ्युजन नको, इकडे असा लिहिते मी, आर 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 आर. आता या आरच्या जागी तुम्ही काही दुसरं लिहिणं एक्सपेक्टेड नाही. एच पण नाही लिहायचा, कारण आपण काय दाखवतोय आता, ही रिएक्शन दाखवतोय. काय दाखवत आहे? ऍडिशन ऑफ हायड्रोजनेशन ऑफ ऑइल. आरचा अर्थ असा आहे की इथे खूप मोठे मोठे म्हणजे लॉंग चेन हायड्रोकार्बन असू शकतात. म्हणजे ही चेन 40 ची असू शकते, 50 ची असू शकते, 60 ची असू शकते. डिफरंट व्हेजिटेबल ऑइलचा फॉर्म्युला हा डिफरंट असतो. मग त्या सगळ्यांना रिप्रेझेंट करण्यासाठी काय वापरला आहे? आर. जसे व्हेजिटेबल वेगवेगळे ना, व्हेजिटेबल ऑइल म्हणजे प्लांट ऑइल आहे, वेगवेगळे प्लांट्स आहेत, त्यांचे ऑइल वेगवेगळे आहेत, सगळ्यांचा फॉर्म्युला पण वेगवेगळा आहे. मग त्या सगळ्या फॉर्म्युलाला रिप्रेझेंट करण्यासाठी त्यांनी काय वापरलाय बेटा? हा आर आहे. ही चेन पार इथपर्यंत असू शकते, ही एवढी असू शकते, 50 कार्बन असू शकतात. समजलं नक्की? आता परत H2 मी लिहिला इथे, नीट बघा. हायड्रोजनेशनच करतोय. हायड्रोजनेशनचा एक अर्थ कळला असेल आपल्याला. काय हायड्रोजनेशनचा अर्थ? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तो अभी क्या होगा? निकेल ऍज अ कॅटॅलिस्ट लिया. बघा इकडे हे सेम ठेवायचं, या आर सोबत छेडछाड करायची नाही. इथे सी आहे, इथे आर आहे, यहाँ पे आर है, यहाँ पे आर है. बघा काय चेंज केलाय मी, आर सोबत काहीच नाही केला. क्यों नहीं किया? क्योंकि फिर कंफ्यूज नहीं होना चाहिए. एच कहाँ लिखे. आता डबल बॉन्ड ब्रेक केला मी,
सिंगल बॉन्ड काढला, इथे एक व्हॅलन्सी क्रिएट झाली, इथे एक व्हॅलन्सी क्रिएट झाली, इथे एच लिहिला, इथे एच लिहिला. काही फरक पडत नाही इथे 50 कार्बन आहे का 75 है, 100 है. H2 कहाँ ऐड होना है बेटा, कहीं पे भी, कहाँ पे अटैच होगा वो, जिथे डबल बॉन्ड आहे, अक्रॉस द डबल बॉन्ड. आलं लक्षात. हाँ, और यहाँ पे ये जो मिला है, दिस इज वेजिटेबल ऑयल, दिस इज हाइड्रोजन, दिस इज निकेल कैटालिस्ट, और ये क्या है आपका बेटा, वेजिटेबल घी. समझ में आया इंडस्ट्रियल एप्लीकेशन. ये दिया है आपके टेक्स्ट बुक में. आर काय लिहिलं समजलं. आरच्या जागी मी एच लिहिलं तर चालेल का. जेव्हा हायड्रोजनेशन लिहिणार ना ऑफ ऑइल तेव्हा नाही चालणार. जेव्हा तुम्ही नुसती ऍडिशन रिएक्शन दाखवताय तेव्हा हा लिहिलाय की एच, आपण या दोन जागी एचच लिहिलाय, समजते का. हा एच, CH2 CH2 बरोबर ना. अभी मैंने यहाँ पे एच ही लिखा था पहले. म्हणजे कुठलाही अनसॅच्युरेटेड इथिनचा इथेन बनतोय, हा जे काही असेल अनसैचुरेटेड उसका क्या बन जाएगा, सैचुरेटेड. आया समझ में. मतलब ये हेल्दी नहीं है, ये थोड़ा बहुत हेल्दी हो सकता है. समजलं थोडा काय झालं. हा, आर म्हणजे ना तुम्ही जाल मोठ्या वर्गात तर समजेल. आर इज टू रिप्रेझेंट द हायड्रोकार्बन, एन नंबर ऑफ हायड्रोकार्बन. मला नाही सांगायचं आहे ना 4 आहे, 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 20 आहे, तुम्ही काय लिहेल आर. नाही माहिती आपल्याला किती आहे. ओके, पण आहेत. सबको समझ में आया पक्का. सो आप ऐसे बोल सकते हो, दिस इज द कैरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन एडिशन. सैचुरेटेड में ऐड हो सकता है कि H2 मैंने ऐड किया तो कहाँ ऐड होगा, जगह नहीं है. तोड़ देगा तो कंपाउंड ही टूट जाएगा ना. बॉन्ड ही एक अगर बॉन्ड है उसने वो भी तोड़ दिया तो कंपाउंड ही ब्रेक हो जाएगा वो. तो कंपाउंड ब्रेक करना है क्या, हमें नहीं करना है. समझते हैं काय बोलते मी. addition reaction is characteristic property of unsaturated hydrocarbon. ये मीनिंग किस किस को समझ में आया, या ये सेंटेंस किसको समझ में आया. नहीं आया तो भी बताओ मुझे. Addition reaction is characteristic property of unsaturated hydrocarbon. क्या मतलब हुआ इसका, कि ये कैरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी है एडिशन रिएक्शन किसका, अनसैचुरेटेड का. क्योंकि अनसैचुरेटेड में ही क्या प्रेजेंट है बेटा, डबल बॉन्ड प्रेजेंट है. तो अगर कुछ ऐड होना है तो वो कहाँ हो सकता है, अक्रॉस डबल बॉन्ड. तुम अगर सैचुरेटेड में H2 डाल के बैठे रहोगे आपको कुछ नहीं मिलेगा आगे, क्योंकि सैचुरेटेड में ऑलरेडी सिंगल बॉन्ड है. वो H2 कहाँ ऐड करेगा, वो थोड़ी कार्बन अपनी 5वीं वैलेंसी क्रिएट करेगा. यहाँ पे डबल बॉन्ड तोड़ के वो सिंगल बॉन्ड फॉर्म करके फिर एक वैलेंसी क्रिएट कर रहा है, इसलिए ये H2 इसमें आ रहा है. समजते का श्रावणी. नाही. हो, पण ऍडिशन रिएक्शन ही याचीच आहे. एक बॉन्ड चेंज करू शकता तुम्ही, पण मग अजून H2 ऍड करून मग पुढच्या स्टेपला सॅच्युरेटेड होईल. तो एक एक H ऍड होत जाईल. हा, हे डिफरंट आहे ना बेटा. हीच तर त्या कार्बन कंपाऊंडची खासियत. 10 मिलियन कंपाऊंड्स आहेत. कशाचे, नुसते कार्बनचे 10 मिलियन. कारण तो हा वेगळा आहे, हे परत वेगळं आहे. आया समझ में. इसलिए कार्बन, इसलिए मेडिसिन हम खाते, कपड़े पहन सकते हैं, क्योंकि कार्बन स्टेबल कंपाउंड देता है. ये बॉन्ड जो होते हैं ये स्टेबल होते, नहीं तो ऑयल नहीं होता तो खाना किस में बनाते, घी नहीं होता तो बेसनाचे लाडू कशात केले असते आईने. म्हणजे सगळ्यात प्रॉब्लेम आला असता जो स्टेबल नसते कंपाउंड. समजतंय. तेवढे शिकायचे नाहीच आहे, जेवढे बोर्ड वरती आहे तेवढे आपण फॉर्म्युला जरी लक्षात ठेवले तरी ना. समजलं बक्क. आता आपण शिकणार बेटा ऑक्सीडेशन रिएक्शन. नहीं, पहले सब्स्टिट्यूशन देखते हैं फिर ऑक्सीडेशन. सब्स्टिट्यूशनचा अर्थ काय होतो बेटा. हाँ,
सब्स्टिट्यूशन का मतलब क्या होता है? रिप्लेसमेंट, है ना, एक के जगह दूसरा सब्स्टिट्यूट होना। तो सब्स्टिट्यूशन रिएक्शन ध्यान दो यहाँ पे काय है, हाँ CH4, मैं भी क्या लिख रही हूं, काय है, हाँ Cl2, Cl सिंगल बॉन्ड, Cl म्हणजे काय है बेटा, Cl2, ओके। इन प्रेजेंस ऑफ सनलाइट, मतलब आपको कुछ करने की जरूरत नहीं, अगर सनलाइट में रख दोगे ये तो क्या होता है देखो, ये इसको अटैच हो जाएगा, क्या हुआ, H निघून गेला, हा Cl याला जोडला ना, हा बॉक्स निघून गेला, है ना, झालं सबस्टिट्यूट। कशाने झालं सबस्टिट्यूट? सबस्टिट्यूशन म्हणजे काय, रिप्लेसमेंट। काही दिसतंय का याच्यात आणि याच्यात फरक? तर काहीच दिसत नाही, हा Cl नी रिप्लेस झाला, काय रिप्लेस झाला, H, ओके। अभी हमेशा ध्यान में रखो, सब्स्टिट्यूशन रिएक्शन अगर आता है तो आपको स्टेप बाय स्टेप 4 रिएक्शन लिखने पड़ेंगे, एकदम से जंप नहीं करना है, मतलब चारों H हटा दिए और चारों Cl लिख दिए, ऐसे नहीं करना है। अभी ये वाला प्रोडक्ट मुझे बताओ, हे असं लिहिणार नाही तुम्ही, हा तुम्ही CH3 CH4 असंच लिहिणार आहे, बोला रे पटपट, असं आहे ना ते, प्लस हा Cl2 बरोबर आहे, पण मी Cl आणि Cl असं लिहिते आणि हे इथून हटून जाईल, ये यहाँ पे हट जाएगा, ये यहाँ पे ऐड हो जाएगा, क्या होगा, सनलाइट परत, हाँ CH3 नाही ना ग, CH2 आहे, CH2 Cl2 प्लस HCl, कठीण नाही है, तुम्ही लक्षात घ्या, फक्त तुम्ही एक एक हाइड्रोजन काढून Cl वहां पे अटैच कर रहे हो और HCl निकलते जा रहा है, दिस इज द होल रिएक्शन, ये स्टेप बाय स्टेप होगा जब तक पूरा H नहीं निकल जाता, समझता है हो की नाही? आता मला तिसरं डायरेक्ट स्टेप सांगा, काय आहे हा बेटा, CH2 Cl2 प्लस Cl2 काय होईल, CH प्लस HCl, लास्ट में क्या आएगा, CH प्लस Cl2, क्या आएगा बेटा, CCl3, पूरे H निकल गए ना, हाँ बरोबर, हुशार झाले बघा, CCl4 प्लस HCl, आलं समजलं? सो दिस इज कॉल्ड एज सब्स्टिट्यूशन रिएक्शन। सब्स्टिट्यूट होना मतलब 1 बाय 1 H क्या होते जा रहा है, हटते जा रहा है, उसको उसके जगह कौन आते जा रहा है, Cl आते जा रहा है। सो दिस इज अ कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ, हा कशाची असेल, कशाची आहे, पहिली ऍडिशन रिएक्शन कशाची होती, कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी, मग दिस इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ, मग त्याची झाली तर याची नको का, म्हणून मग याची शिकवली आता। वो अनसैचुरेटेड की प्रॉपर्टी थी, ये किसकी प्रॉपर्टी है, सैचुरेटेड हाइड्रोकार्बन की प्रॉपर्टी है, मतलब अनसैचुरेटेड हाइड्रोकार्बन ये रिएक्शन नहीं दे सकते, जैसे एडिशन रिएक्शन में वो रिएक्शन कौन नहीं दे सकता, सैचुरेटेड नहीं दे सकता, समजते? टप्पे चालले असतील डोक्यावरून तर थोडस रिव्हिजन करा। बाउंसर डायरेक्ट पहले का नाम क्या है रे, तुमने ये पढ़ा है ना IUPAC, CH3Cl म्हणजे, Cl म्हणजे कुठला लागतो, क्लोरो, क्लोरो, एक सी को किसका डेरिवेटिव है, क्लोरोमीथेन, ठीक है, ये क्या हो जाएगा, डाइक्लोरोमीथेन, ये क्या हो जाएगा, ट्राइक्लोरोमीथेन, और इसको कहते हैं कार्बन टेट्राक्लोराइड, टेट्रा म्हणजे 4, क्लोरोफॉर्म माहिती है, तो क्लोरोफॉर्म का फॉर्म्यूला ये है CHCl, माहिती आहे ना, ते नाकाला लावलं की आपण बेशुद्ध होतो, म्हणून असं केलं नाही, तो क्लोरो, हा फास्ट म्हणजे इथे नुसतं शुगर पे, हा
घर पे नहीं तो यही पे सोया रहेगा. मैम किती वेळ बेशुद्ध राहतो. हा ते नाही माहित मला बाबा. टेट्राक्लोरोमिथेन, जसं क्लोरोमिथेन, डायक्लोरो, ट्रायक्लोरो आणि टेट्राक्लोरोमिथेन असं पण तुम्ही त्याला लिहू शकता. डाय म्हणजे 2, ट्राय म्हणजे 3 आणि टेट्रा म्हणजे 4. लिहिले का त्याची नावं? क्लोरोमिथेन पहिला कुठला? CH नाही, CH3Cl. बोर्डकडे बघून करेक्ट करा ना बेटा, मी चुकले तर मला करेक्ट करा. हा एकच मिनिट, मी नावं सांगते यांचे. पहिला प्रॉडक्ट आहे क्लोरोमिथेन, लिहित चला. दुसरा डायक्लोरो, 2 आहेत बघा क्लोरीन म्हणून डायक्लोरो मिथेन. तिसरा ट्रायक्लोरोमिथेन, त्यालाच क्लोरोफॉर्म असं म्हणतात. ट्रायक्लोरोमिथेन म्हणजे क्लोरोफॉर्म. आणि हा आहे टेट्राक्लोरोमिथेन. टेट्रा म्हणजे 4, मिथेन म्हणजे 1 कार्बन आहे ना, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे की नाही, तो पहिल्याचाच आहे हा, म्हणून टेट्राक्लोरोमिथेन. नाम लिख के रखो. हाँ बोला. हाँ टेट्राक्लोरोमिथेन तेच नाव आहेत त्यांचे. क्लोरो, डायक्लोरो, ट्रायक्लोरो, टेट्राक्लोरो. हा तिथून काय सांगू? हे का? काही एक 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 आपण काढत चाललोय बेटा. हे असं कशासाठी लिहिलं मी इथे, तुम्हाला समजावं म्हणून. नाही तर तुम्ही डिरेक्टली असं पण लिहू शकता. हे पुस्तकात असंच लिहिलं असेल तुम्हाला. कुठे? नाही ना, मी CL हा फर्स्ट रिॲक्शन मध्ये नाही, फर्स्ट प्रोडक्ट मध्ये म्हणू शकते. हा बघ ना, हा फर्स्ट प्रोडक्ट आहे. हा बघ, हा फर्स्ट प्रोडक्ट आहे. हा मिळाला. हे बघ, हा सेकंड प्रोडक्ट आहे. हा थर्ड प्रोडक्ट आहे. की थोडक्यात सबस्टिट्यूशन म्हणजे काय, की सगळे हायड्रोजन निघून गेले आणि सगळ्या हायड्रोजनच्या जागी काय लागला आहे, सबस्टिट्यूट झालाय Cl. पण ही रिॲक्शन आपण एकदम नाही लिहू शकत. म्हणजे मी CH4 लिहिलं प्लस Cl2 आणि डायरेक्टली इकडे CCl4 असं नाही लिहू शकत. म्हणजे इथून इथे एकदम जम्प नाही करतायत. ही जे 4 स्टेप आहे, हे सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर आली तर लक्षात ठेवा 4 स्टेप्स लिहायच्या आहेत या. हा मी तेच म्हणलं, नाही करतायत ती तशी, होतच नाही रिॲक्शन म्हणून. म्हणजे प्रत्येक स्टेपला पण इतकी इमिजिएट होईल ही, की लगेच तुम्हाला हे मिळेल, तुम्हाला कळणार नाही. पण प्रत्येक वेळी काय होत गेलाय, HCl रिमूव्ह होत गेलाय आणि तुम्हाला Cl2 तो ऍड करायला लागलाय. ठीक आहे, म्हणून नाही लिहित. समजतंय का? सबस्टिट्यूशन रिॲक्शनची डेफिनेशन लिहा. इन विच वन और मोर हायड्रोजन ॲटम, देव्यानी मध्ये मध्ये बोलू नका, लिहा आता. इन विच वन और मोर हायड्रोजन ॲटम, द रिॲक्शन इन विच, ऑब्विसली तेवढे तुम्ही शाणे आहात. इन विच वन और मोर हायड्रोजन ॲटम ऑफ हायड्रोकार्बन इज, परत सांगते, द रिॲक्शन इन विच वन और मोर हायड्रोजन ॲटम्स of a hydrocarbon are replaced by some other atoms like chlorine. Like chlorine. इसको क्या कहते हैं बेटा? सब्स्टिट्यूशन रिएक्शन. कौन सा रिएक्शन लिखा हमने? कौन सा लिखा? रिएक्शन ऑफ मीथेन विथ क्लोरीन गॅस. ऐसे इथेन का भी लिख सकते हो ना, पण 6 वेळा लिहावं लागेल ते, त्याच्यापेक्षा हे बरं आहे ना. 6 हायड्रोजन निघतील की नाही, मग कमीत कमी एवढेच आहे. हे बघ, सगळ्या याच्यातून इथेन मधनं, प्रोपेन मधनं, ब्युटेन मधनं सगळ्याचं सबस्टिट्यूशन होऊ शकतं, बट वो ज्यादा लंबे होंगे ना इसलिए. हा सॅच्युरेट. कारण Cl ची व्हॅलन्सी किती असते बेटा? 1 असते. मग तो एकच बॉन्ड फॉर्म, म्हणजे एकच हे करू शकतो ना. हा 1 आहे. गुड क्वेश्चन. ब्रोमीन हॅलोजनेशन म्हणजे ब्रोमीन होऊ शकतो, क्लोरीन होऊ शकतो. प्रिफिक्स लागतात ते होऊ शकतो. बरोबर आहे. समजायला लागलं की सही?
आणि ते क्लोरीनच्या ऐवजी बाकीचे लावले तर नको ना बाबा, एवढंच करा, कशाला लावताय. चलो राईट डाऊन ऑक्सिडेशन रिएक्शन. त्याची व्हॅलेन्सी वन असते ते लावलं तर नको, आता तुम्हाला सध्या टेक्स्टबुक मध्ये क्लोरीनच आहे, सबस्टिट्यूशन ऑफ हायड्रोजन बाय क्लोरीन गॅस, तर तेवढंच करा. ऑक्सिडेशन ना तुमच्या जनरल रिएक्शन मध्ये असेल याच्या. ते आता मध्ये मी का घेतलं हे, कारण आपण अल्कोहोलचं घेत होतो ना, म्हणून घेतलं. आता इकडे लक्ष द्या, कंबशन मध्ये पण आपण O2 ऍड केला होता आणि ऑक्सिडेशन मध्ये आपण काय करणार आहे, एअर मध्ये नाही बर्न करणार आहे याला. नीट लक्ष द्या इकडे. आता ये है CH3 CH2OH. आपने ये चैप्टर पढ़ा है कौन सा, केमिकल रिएक्शंस एंड इक्वेशंस. उसमें हमने ऑक्सीडाइजिंग एजेंट नाम का एक ऑक्सीडेंट या ऑक्सीडाइजिंग एजेंट नाम का एक टर्म पढ़ा था. हाँ, HNO3 इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडाइजिंग एजंट, म्हणून तो काय नाही देत, H2 नाही देत, H2O देतो जेव्हा मेटल सोबत रिॲक्ट होतो. हे पण थर्ड चॅप्टर मध्ये पाहिलं. केमिकल रिएक्शंस आणि इक्वेशंस मध्ये ऑक्सिडाइजिंग एजेंट आपण बघितले. ऑक्सिडाइजिंग एजेंट क्या करता है, ऑक्सिडाइजिंग एजेंट ऑक्सीजन दूसरे को अवेलेबल करके देता है, मतलब विच प्रोवाइड द ऑक्सीजन टू अदर सब्सटेंस. ठीक है, ऐसा डेफिनेशन था. तर याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे ऑक्सिडेशन मध्ये अल्कलाइन KMNO4 और एसिडिफाइड K2Cr2O7. बोलू नका. अभी जैसे कॉन्सेंट्रेटेड H2SO4 का रोल क्या था डिहाइड्रेशन रिएक्शन में, कॉन्सेंट्रेटेड H2SO4 काल पाहिलं होतं आपण. हाँ, डिहाइड्रेटिंग एजेंट. तो वैसे ही अल्कलाइन KMNO4 एसिडिफाइड K2Cr2O7 कौन है बेटा, यहाँ पे ये दो कौन है, ऑक्सीडाइजिंग एजेंट. व्हाट इज द डेफिनेशन ऑफ ऑक्सीडाइजिंग एजेंट, विच गिव्स और विच मेक अवेलेबल ऑक्सीजन फॉर द अदर सब्सटेंसेस. गिव ऑक्सीजन टू अदर सब्सटेंसेस. अदर मतलब जो रिएक्शन में प्रेजेंट है. तो यहाँ पे रिएक्शन में कौन प्रेजेंट है, अल्कोहोल. ओके, आता नीट लक्ष द्या बेटा, हे असं बरोबर नाही पण मी तुम्हाला सांगते. आता याच्यातला आपल्याला, ठीक है, नेसेंट ऑक्सीजन, ऐसे जब ऑक्सीजन लिखते हैं ना, इसको कहते हैं नेसेंट ऑक्सीजन, फ्री ऑक्सीजन. O2 नहीं लिहायचं, इसको कहते हैं नेसेंट ऑक्सीजन 2O. ये जम को किल करने का काम करता है. ठीक है, तो यहाँ पे जम नहीं है, लेकिन यहाँ पे ध्यान रखो इसको, दिस इज कॉल्ड अ नेसेंट ऑक्सीजन. आता इथे लक्ष द्या बेटा नीट. हा याला एक ब्रॅकेट करते, हा काढून टाका. आणि 2O म्हणजे काय, OO ना, 2O असंच म्हणा. 2O म्हणजे काय, OO. आता लक्ष द्या इकडे, हा निघून गेलाय, ह्याच्यातनं H2O निघून गेलाय. हे बरोबर नाही सांगणं, पण मी सांगते तुम्हाला. CH3C, ध्यान दो यहाँ पे. हाँ, H2O निकल गया, H2O को लिख देते इधर बाहर, निकल गया है ये. हाँ, ये H ऐसा ही है, अभी ये H ऐसा ही है, और मैंने OO बोला है ना आपको, ये यहाँ पे ऐड करो. क्या हो गया ये, समजलं. हा H2O निघतो इथे बेटा, पण कोणता H2O निघतो हे समजणं महत्वाचं आहे. आता तुम्ही जे मुलं जे चुका करतात ते पण सांगते. CH3CH2OH आणि काय करायचं होतं, CH3CH2COOH लावायचा होता. ऍटलास एवढंच लक्षात राहतं. हा प्रोडक्ट बघा आणि हा प्रोडक्ट बघा, चूक आहे की नाही. हे म्हणजे इथेनॉल पासून काय तयार होतंय, इथॅनोइक ऍसिड. इथेनॉल पासून प्रोपेनोइक ऍसिड तयार होतंय का. मग मी काय डोकं लावलं, मॅडमनी काय केलं होतं, फक्त OH काढला होता आणि COOH लावला होता. मग मी पण लावला तसाच. पण तसं केलं होतं का, नाही. आपण काय केला होता, C तसाच तिथेच ठेवला होता आणि H2O त्यातनं काढला होता. समजताय, हे चुका करतात पोरं. आणि
इतकी चूक होऊन जाते की कळत पण नाही बेटा हे आपल्याला. इथेनॉलचं काय होणार आहे, चुकायचं लिहायचंच नाही हा, मी फक्त सांगते तुम्हाला, हे चुकू नका, जे चुकताय ते लिहायचंच नाहीये. इथेनॉलचं काय मिळतो बेटा तुम्हाला, समजलं? फॉर्मिक ऍसिड म्हणजे HCOH, याला